श्रद्धेच्या वाटेवर चालताना जिथे प्रत्येक पाऊल आशीर्वाद देतं अशा पवित्र क्षणाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे, कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे। ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे। आज आपण आलो आहोत दुसऱ्या टप्प्यातल्या 13व्या पवित्र मुक्कामावर। आजचं ठिकाण बाबा खेतनाथजी ट्रस्ट, श्री गोरक्षनाथ टेकडी मंदिर, शेवाळवाडी, मंचर तालुका, जिल्हा पुणे। इथे रविनाथ महाराजांनी उभं राहून तपश्चर्या केली अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे। या पवित्र भूमीवर शनी महाराजांनी दृष्टांत दिला अशी दंतकथा भक्तांच्या अनुभवातून सांगितली जाते। चला थोडं या परिसराबद्दल आपण नागरिकांकडून जाणून घेऊया। ओम शिव गोरक्ष, जय शनी महाराज। आदेश। या ठिकाणी गोरक्षनाथ टेकडी अवसरी फाटा या ठिकाणी 1978 साली योगी रविनाथजी महाराज उर्फ खडेश्वरी महाराज यांनी या ठिकाणी 12 वर्ष उभं राहून म्हणजे खडेश्वरी तपश्चर्या केली, म्हणून हा परिसर योगी रविनाथजी महाराज यांच्या नावाने खडेश्वरी टेकडी म्हणून ओळखला जातो, गोरक्षनाथ टेकडी म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी खाली गोरक्षनाथाचं मंदिर आहे, त्याचप्रमाणे नवनाथांचं मंदिर आहे आणि योगी रविनाथजी महाराज यांची समाधी आहे। या ठिकाणी प्रत्येक 12 वर्षानंतर येणारा जो नाशिक येथे कुंभमेळा असतो, त्या कुंभमेळ्याचे 3 दिवसाचं या ठिकाणी मुक्काम असतो। सर्व नाथ संप्रदायामधले आणि बाकीचे पण साधू 1000-2000च्या संख्येने या ठिकाणी असतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून या ठिकाणी त्यांची सेवा या ठिकाणी घडत असते। त्याचप्रमाणे योगी रविनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचं, रक्तदान असेल किंवा इतर जे धार्मिक कार्य असतील, सामाजिक कार्य असतील, मोठ्या प्रमाणावर केली जातात। या ठिकाणी शनी महाराजांची स्थापना 21 वर्षापूर्वी झाली। योगी रविनाथजी महाराज यांच्या स्वप्नामध्ये साक्षात्कार येऊन शनी महाराजांनी साक्षात्कार दिला होता की माझी स्थापना गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी करा। तर आमच्या गुरु महाराजांनी म्हणजे योगी रविनाथजी महाराज यांनी भीमाशंकर ते शनी शिंगणापूर अशी कावड यात्रा, तेलाची कावड यात्रा पायी चालत जाऊन पूर्ण केली। त्या ठिकाणी शनी महाराजांना अभिषेक केला आणि मग संकल्प केला की एक नाही तर 11 शनी महाराजांच्या मूर्तीची संपूर्ण भारतामध्ये स्थापना करील। आणि शनी महाराजांच्या कृपेने बाबाजींच्या हातून 11 नाही तर जवळजवळ 15 ठिकाणी म्हणजे संपूर्ण भारतामध्ये शनी महाराजांच्या अशाच आणि याहीपेक्षा मोठ्या अशा मंदिरांची स्थापना झालेली आहे। त्या ठिकाणी प्रत्येक शनिवारी, शनी अमावस्येला, शनी जयंतीला मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होतात। त्याचप्रमाणे अन्नदान मोठ्या प्रमाणावर केलं जातं, सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केले जातात। या ठिकाणीही आत्ताच झालेल्या शनी अमावस्येला हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणावर अभिषेक, अन्नदान या ठिकाणीही घडत असतं। आदेश। भाऊ प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी दत्त पादुका पालखी परिक्रमा 2026 25वे वर्ष आहे पालखीचे। 20 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता पालखीचं इथे भव्य आगमन होईल। तर बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे या मंदिराची तुम्हाला माहिती कळायला असेल तरी भाविकांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येत या पालखीचे दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहा। श्री गुरुदेव दत्त। 20 फेब्रुवारी 2026 या दिवशी सायंकाळी 7 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं श्री गोरक्षनाथ टेकडी मंदिर इथे भक्तिभावात आगमन होत आहे। 21 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता पालखी पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे। भाविकांनी पालखीच्या आगमनावेळी दर्शनासाठी या यात्रेत सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे। श्री दत्तगुरूंच्या कृपेने आणि नाथ परंपरेच्या आशीर्वादाने ही पालखी परिक्रमा सदैव मंगलमय ठरो हीच प्रार्थना। जय गोरक्षनाथ। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।